राज्यामध्ये उन्हाचा तडाखा आता असह्य होऊ लागलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला। या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नाही तर वन्य प्राण्यांना सुद्धा बसतोय। बिबट्याला उष्माघातापासून वाचवण्यासाठी जुन्नर वन विभागाने आता एक पाऊल पुढे टाकत माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये फॉगर सिस्टीम बसवली। वाढत्या तापमानामुळे बिबट्यांची प्रकृती बिघडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी वन विभागाने इथं फॉगर सिस्टीम कार्यान्वित केली आहे। तर माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये आता फॉगर सिस्टीम बसवण्यात आली। सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा हा 40च्या पुढे गेला आणि माणसांप्रमाणे वन्य प्राण्यांना सुद्धा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। असा त्रास होऊ नये यासाठी आता फॉगर सिस्टीम बसवण्यात आली आहे। माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये आता फॉगर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे। बिबट्यांची प्रकृती बिघडू नये यासाठी सध्या काळजी घेतली जाते। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात तापमानाचा पारा 40 पार गेल्यानंतर मनुष्यासह प्राण्यांना सुद्धा याचा कुठेतरी परिणाम होताना दिसत आहे। आम्ही सध्या उभा आहे ते जुन्नर तालुक्यातील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या बिबट माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबटांची संख्या आहे आणि या बिबट्यांचं उष्णतेपासून संरक्षण मिळण्यासाठी खरं तर झाडांच्या सावलीबरोबरच प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। विशेष करून या ठिकाणी फॉगरच्या माध्यमातून खरं तर तापमान नियंत्रित केलं जातं आणि या तापमानाचा कुठेतरी या प्राण्यांना धोका होऊ नये म्हणून या ठिकाणी ही घेतलेली काळजी आपल्यासोबत या ठिकाणी वनपरिरक्षक चव्हाण सर आहेत। काय सांगाल, खरं तर तापमान वाढले, माणसाप्रमाणेच प्राण्यांना याचा खरं तर दुर्गामी परिणाम होताना पाहायला मिळते। या आता आपण काय अंमलबजावणी केलेली आहे? आपल्याकडे जे काही डे केज मध्ये नाईट केज मध्ये जे काही बिबट आपण ठेवलेले आहेत तर त्यांना सगळ्यांना आपण फॉगस बसवलेले प्रत्येक डे केजला आणि त्या फॉगसच्या माध्यमातून आपण तासाला त्यांना आपण टेम्परेचर मेंटेन करतो। येतं एकदा फॉगस एक 5 मिनिटं 10 मिनिटं जर चाललं तर इथलं टेम्परेचर मध्ये आणि बाहेरच्या टेम्परेचर मध्ये एकदम फरक जाणवतो आपल्याला। आणि त्याच पद्धतीने आपण इथं ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी झाडं लावलेले आहे, काही गवत आहे आणि मधून आपण त्यांना फॉगस मधून पाणी देतो। पाण्याची कुठेही आपण कमतरता ठेवत नाही, त्याच्यामुळे जो काही बिबट्यांना त्रास होणार होता तो आपण नक्कीच त्याच्याबाबत काळजी घेत आहे। प्लस सोबत आपल्याकडे जे काही डॉक्टर आहे, डॉक्टरांची टीम ती पण प्रत्येक बिबट्याला डे टू डे लक्ष ठेवून आहे, कुणाला काही उन्हामुळे काही त्रास होतोय का, काय होतोय का, तर त्याबाबत सगळी काळजी घेतली जात आहे। इथं बिबट निवारण केंद्रामध्ये या ठिकाणी बिबट्यांची खरं तर निगा यासह तापमानातील काळजी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।